दगड, पाषाण आणि शनीची स्थिर ऊर्जा. ज्योतिष आणि योग परंपरेत दगड, पाषाण, शिळा यांचा संबंध प्रामुख्याने शनी ग्रहाशी जोडला जातो. शनी म्हणजे स्थिरता, शांतता, सहनशक्ती, एकांत, गांभीर्य आणि विचारांची खोली. म्हणूनच प्राचीन काळात योगी, साधक आणि ऋषी काळ्या, मजबूत आणि स्थिर शिडीवर बसून साधना करत. कारण असा पाषाण मनाला एक प्रकारची स्थिरता देतो, मनातील चंचलता कमी होते, विचारामधील द्वंद्व हळूहळू शांत होऊ लागतं आणि मन एका दिशेला केंद्रित होऊ लागते. म्हणूनच जुनी देवळं, ओसऱ्या, ध्यानस्थाने यामध्ये दगडांचा मोठ्या प्रमाणात वापर होत असे. कारण दगड फक्त बांधकामाचा भाग नव्हता, तर तो स्थैर्य आणि शांत ऊर्जेचं प्रतीक मानला जातो. विशेषतः काळा पाषाण शनीच्या गुणांनी जोडला जातो, म्हणजेच गंभीर, शांत, मजबूत आणि अचल. योग साधनेत असे मानले जाते की जेव्हा साधक अशा शिळीवर बसतो किंवा अशा पाषाणावरती बसतो तेव्हा शरीराची अस्थिरता कमी होते, मन अधिक शांत होते आणि अंतर्मनात स्पष्टता निर्माण होण्यास मदत होते. म्हणूनच दगड हा फक्त निर्जीव पदार्थ नाही, भारतीय परंपरेत तो स्थैर्य, सहनशक्ती आणि अंतर्मुख चिंतनाचं प्रतीक मानला गेला आहे. असेच नवनवीन ज्ञानवर्धक व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.